काय अंश कुठे चाललंय? कुठे नाही, गावाला चाललोय. राऊंड मारायला. आता आम्ही कसाऱ्यात पोचलोय. ब्लॉग स्टार्ट करायचा विसरलो कारण आम्ही अचानक निघालोय. ठीक आहे, तुम्हाला हळूहळू पुढे सांगतो कुठे चाललोय आम्ही. सध्या तर आम्ही माझ्या गावाला चाललोय. मी आणि अंश आहे, आम्ही दोघं चाललोय नाशिकला. तो लॉक हे निघतं ना सर्व. हा माझा हॉल्ट आहे. मी इकडे शिर्डीला येतो तेव्हा मी इथे झोपतो या पेट्रोल पंपच्या इथे. प्रसारण चढायला स्टार्ट केला आम्ही. आता पोचलो मी घाटन देवीला. सर्वांना तर नसेल माहिती, पण माझ्या पालखीवाल्या मित्रांसाठी मी इथे थांबतोय. कारण त्यांना माहिती आहे की आपण इथे काय मचवतो आणि काय नाही. ते इथेच आम्ही सर्वजण डान्स करतो. ते लोक व्हिडिओ बघतात ना माझी. हां, नाशिक 50 किलोमीटर. नाशिक 50 किलोमीटर. नाशिकमधून आतमध्ये मला अजून 70 किलोमीटर आहे आपलं. पोचलो आम्ही कुठे? नाशिक क्रॉस करून माझ्या गावाला पोचायला किती आहे इथून? काहीतरी 1 तास आहे इथून. आम्ही थांबलो जेवायला. खतरनाक हालत झाली, काय खतरनाक. अंशला बघायचंय, आम्हा अंशला दाखवतो. हालत खराब झाली, बोचकून काय लागलं. अंश कसं वाटतंय? फर्स्ट टाइम चांगलं वाटतं. पहिला राईडच पहिला भारी केला. वापिस रेग्युलर कधी जायचं असेल दादा चला. आता रेग्युलर चालू, हा. रेग्युलर राईडला चालू. उद्या सगळ्यात मजा येणार आहे. आपण उद्या सकाळी उठणार ना तेव्हा मजा येणार आहे. आता घरी जाऊन आपण झोपणार तेव्हा मजा येणार. हा आमचा सर्व सेटअप आहे. सर्व रायडिंग गेअर्स वगैरे ते काढून ठेवलेत. बाईक ते बाहेर लावली आहे. चला आता जेवून भेटूया डायरेक्ट. काल रात्री यायला लेट झाला ना. आलो, खूप लेट झाला. आलो आणि झोपलो असंच. कधी रात्री आलो मस्त की लेट. जेवलो बिलो डायरेक्ट झोपलो. आता उठलोय, जरा फिरू गाव बी जरा आणि मग मंदिरात जाऊ. झोप कशी लागली? भारी ना, थंडी ना गरमी. कसं एकदम व्यवस्थित मस्त ना आपलं भारी. अरे 150 वर्ष झाले घराला. म्हणजे बाबांनी सांगितलं ना किती वर्ष आले माझ्या घराला? 150 वर्ष झाले. पूर्ण सागाचं घर आहे. मी तुम्हाला दाखवेन थोड्या वेळाने. 1970 बनवलेला. ऊन येत आहे बाय. आणि आपला नंदी हे माझं घर आहे. 1970 तुम्ही बघू शकता. कुठे दाखव? हा हो, हे बुलेट बघा, डिझेल बुलेट. जुनीवाली एकदम. खूप जुनी आहे. खूप जुनी म्हणजे किती जुनी आहे माहिती आहे का? मॅन म्हणजे 19 ची गाडी असेल. 19च्या पण पहिलेची आहे ना. माझ्या गावात आहे. आणि तुम्ही गाव बघा, नंबर पण भारी आहे. भोले बाबाचं मंदिर आहे गावचं. बाहेर पण बघा तुम्ही, मस्त व्ह्यू आहे काय.
गावी आलो आणि गावचं मंदिर आहे फेमस. खूप टायमानंतर आलो. तू भेटलास की नाही बाबांना? बाबा भेटले. काय बोलले? सगळं भारी तर गावात एकदम सुकून शांती. आम्ही एक झाड बघितलं 150 इयर्स जुनं, फार मोठं. तुम्हाला दाखवू नंतर. तुम्हाला दाखव. आम्ही नंतर संध्याकाळी मोर बघायला पण येणार आहे. तुम्हाला मोर पण दाखवतो. जर तुमचं नशीब असेल दिसलं तरच. हा ठीक आहे. कारण आम्हाला बाबांनी पण सांगितलं की मोर येतात संध्याकाळी. आता तर सकाळ झाली, आता गेलेत, पण दिसले तर खरंच तुम्हाला दाखवणार. आमचा पण लगा असला आहे छोटा भीमचे असतं ना मध्ये सगळे बसलेले असतात गोल मध्ये. छोटा भीमचं झाड. आता आम्ही घरातनं निघालो. सप्तशृंगी मंदिराचं दर्शन करायला चाललोय आणि माझ्या घरापासून 1 तासावरतीच आहे. छान आहे इकडे. व्ह्यू एवढा खतरनाक आहे ना, मस्त. मी तुम्हाला दाखवतो, बघायचं. आता मी पोचलोय सप्तशृंगी गडाच्या इथे, खाली पायथ्याशी. इथून आहे फक्त आता 10-1 किलोमीटर. भेटूयात पुढे. काय नाही तसं. स्टार्ट केली, स्टॉप करू ना. आम्ही पोचलो आता सप्तशृंगी गड. चढायला चालू केलंय. काय अंश, कसं आहे? बघू किती हालत खराब होते चालता. काय नाही, जवळच आहे आपल्याला, जास्त लांब नाहीये हे. 2 तास दाखवते गर्दी. ना असं काय नाही, एवढं काय नाही. हे बघा, जस्ट पोचलोय मी. पुढे सांगतो तुम्हाला. गर्दी किती आहे? खूप गर्दी आहे गाईज. आता आम्ही अर्धा चालले, अजून चालायचं आम्हाला. बघा पुढे गर्दी. गर्दी कमी झाली की तुम्हाला पुढचा व्लॉग दाखवतो. कारण खतरनाक गर्दी आहे. आज काय आहे? आज पौर्णिमा आहे ना? पौर्णिमा आहे, त्यामुळे एवढी गर्दी. पाय दुखणार आहे नंतर. किती तासांनी? आम्ही 3 तासांच्या वर पोहोचले. आता गर्दी अजून आहे. आता बघू अजून किती लागतात. अजून 4 रो आहे लाईनचे. किती लाईन आहे? 4 रो. 4 रो आहे. 4. गर्दी दाखव का? किती आहे? 4 थांबून आले. कंटिन्यू करून आले. गर्दी बघायची, ही गर्दी. आता आपण चालत आला झाले दर्शन झाले, मजा आली. वेळ लागला पण ठीक आहे. पुढे सांगतो, थांबा. दाखव, कडा दाखव. संभाजीनगरवर ना? कधी निघालेला? नाही, मी आता नाशिकलाच आहे. हां. सकाळी निघालेलो नाशिकमध्ये. हां. 8 वाजता निघालेलो. 10 वाजता पोहोचलो. गर्दी किती होती? गर्दी खूप भयानक. भरपूर होती ना? वैताग आला. चांगलं वाटलं तुला भेटून ना? मजा आली ना तुझ्यासोबत?